नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की। भिवंडी भिनार ग्राम पंचायत के हनुमान मंदिर में स्वर्गीय शरद सीताराम भोयर समाज हाल में आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष श्री तेजस रामदास पाटिल व उनके पुत्र कुमार मानस तेजस पाटिल के संयोजन में हनुमान मंदिर भिनार गांव भिवंडी में मुफ्त में मेडिकल शिविर का आयोजन किया गया, जहां पर मुफ्त आँखों का चेकअप और मोतियाबिंद का ऑपरेशन, मुफ्त चश्मा, मुफ्त दवाइयाँ, मुफ्त चेकअप का शिविर लगाया गया, जहां पर सैकड़ों लोगों ने इसका लाभ लिया। यह कार्यक्रम 16 फरवरी 2026 को आयोजित किया गया, जहां पर आए हुए गणमान्यों का स्वागत शाल पुष्पगुच्छ देकर किया गया। तो वहीं पर तेजस पाटिल और उनके कई गणमान्यों ने अपने अपने विचार व्यक्त किए। आइए देखते हैं इस खबर में। माझे मित्र परिवार सर्व आग्रह प्रतिष्ठान सेवाभावी संस्था शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्या मार्फत आम्ही विचार केला मित्रांनी की आपण एक कॅम्प आयोजित करू। हा आमच्या संस्थेमार्फतचा पहिला कॅम्प आहे। तर आम्ही इकडे भिनार स्पॉट असा निवडला की इकडच्या आजूबाजूच्या 4-5 गावांना ती सोय उपलब्ध होईल म्हणून आम्ही हा गाव निवडला। आतापर्यंत 200 लोक झाले, अजून 1 तास बाकी आहे। मला वाटतं अजून 100 लोक येऊन जातील। ते सुविधा म्हणजे पहिले नेत्र तपासणी झाली, नंतर त्याच्यानंतर डॉक्टरनी एकदा परत पेशंटला चेक केला आणि त्याच्यानंतर चष्मे आमच्या संस्थेमार्फत आम्ही मोफत दिलेले आहेत। हृदय चेकअप तो पण वेगळा एक इथे ECGचा वगैरे हे होता, व्यवस्थित पूछा नाही। भारत वेदांता, मुक्ती वेदांता, टाटा कॅपिटल हॉस्पिटल आणि नोबल हॉस्पिटल यांच्या दोन्ही हॉस्पिटलच्या सहयोगाने हा कॅम्प ठेवण्यात आला होता। मोतीबिंद ज्या कोणा पेशंटला जर मोतीबिंद असेल तर त्यांचा ऑपरेशन फ्री आपल्या संस्थेमार्फत करण्यात येईल। नमस्कार, माझं नाव ज्योती पाडुळे आणि आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था यांचे संस्थापक माननीय आमचे तेजस पाटील सर यांच्या मार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। तर या कॅम्प मध्ये भक्ती वेदांत हॉस्पिटलचे म्हणजे आय चेकअप साठी ते आलेले आहेत आणि परत नोबल हॉस्पिटल ते आरोग्य चेकअप साठी आलेले आहेत। म्हणजे ECG वगैरे हे सगळं फ्री मध्ये होणार। भक्ती वेदांत म्हणजे जेणेकरून गरिबांना डोळ्यांचे चेकअप फ्री मध्ये होऊन त्यांना चष्मे फ्री मध्ये वाटप करण्यात येतील, ते आमच्या तेजस पाटील सरांमार्फत। आणि परत त्यांचं डोळ्याचं मोतीबिंदूचं जर ऑपरेशन असेल तर काही जे गोरगरीब असतात त्यांच्याकडे असं एवढं उपलब्ध नसतात पैसे, मग ते आमचे सर ते ऑपरेशन फ्री मध्ये करून देतात। आणि नोबल हॉस्पिटलमध्ये तर ते आरोग्य चेकअप म्हणजे ECG वगैरे, हृदय विकार, कोणाचं काही ऑपरेशन असेल हार्ट विकारचं तर ते पण आमचे तेजस पाटील सर मोफत करून देणार। म्हणजे गोरगरिबांसाठी ही संस्था खूप छान काम करते आणि म्हणून हा कॅम्प त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांचं नियोजन पण खूप छान आहे आणि तेजस पाटील सरांचं कामही खूप छान आहे। नमस्कार। आगरी राजा प्रतिष्ठान शिक्षण और सामाजिक सेवा संस्था जिसके अध्यक्ष तेजस पाटिल साहब, उनकी तरफ से फ्री मेडिकल कैंप रखा गया था। वो गांव भिनार और सिर्फ 4-5 गांव के लोग यहाँ आए हैं और उन्होंने सुविधाओं का लाभ लिया है और आगे आने वाले वक्त में भी इससे अच्छा और इससे बड़ा मेडिकल कैंप हम लोग रखेंगे। और तेजस पाटिल साहब की तरफ से इनका मकसद ही आवाम की खिदमत करना, लोगों को, जरूरतमंदों को किस तरह मदद की जाए हर तरीके से, चाहे मेडिकल कैंप हो चाहे किसी और तरीका हो, ये हमेशा हर वक्त उनकी सेवा के लिए खड़े रहते हैं। खऱ्या अर्थाने आगरी राजा प्रतिष्ठान जी सेवाभावी संस्था आहे ती नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर असते। तुम्ही काले रात्रीला फोन केला तर तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते। आणि हा जो आमचा कॅम्प आहे हा पहिला कॅम्प आहे। आम्ही भरपूर कार्यक्रम राबवले गेले पण लिगली जर त्याला म्हटलं जातं ना तर हा कॅम्प आहे। आणि इथे सर्वप्रथम आपण आय चेकअपची सुविधा ठेवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी भक्ती वेदांत या हॉस्पिटलचं खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी फक्त इथे चेकअप केलं नाही, इथे जो कोणी पेशंट सापडेल त्याला इथे 19 तारखेला चेकअप केलं जाईल आणि पुन्हा इथे आणून सोडलं जाईल। म्हणजे इव्हन ऑपरेशन पर्यंत जरी गोष्ट असेल तरी ती त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथे ECG केली जाईल, हृदय विकार असेल किंवा शरीराची पूर्ण चाचणी असेल ती सुद्धा फ्री मध्ये केली जाईल। आणि तिथेही असा एखादा पेशंट जर आढळतंय तर त्या पेशंट जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत आमची संस्था आगरी राजा प्रतिष्ठान ही त्याचा पूर्ण खर्च उचलते। खास करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील असतील, उपाध्यक्ष रुपेश गुलवीदादा असतील,
त्यानंतर आमचे खजिनदार विनोद केले असतील, मी स्वतः सचिव मनोज ठाकरे, आमची संपूर्ण टीम या कामाला लागली गेली आहे. सर्वतोपरी सर्व म्हणजे तेजस पाटील आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असेल, त्यांचं जे स्वप्न असेल ती पूर्तता करण्यासाठी आमची जी संस्था आहे ती नेहमी तत्पर असते. आणि या विभागात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आदराने नाव कधीही प्रसिद्धी लोकांमध्ये येत नाहीत. प्रसिद्धीच्या मागे राहून चांगलं काम कसं होईल याच्यासाठी नेहमी ते तत्पर असतात. ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।